अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची ही निवडणूक लागलेली आहे, तुमचं काय मत आहे? कारण आपण बघितलं की ज्यावेळेस सन्माननीय मेघराजराजे भोसले या चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष झाले तर अगदी भाड्याच्या इमारतीमध्ये हा सगळा कारभार सुरू होता. तर नेतृत्वाची झलक जी आहे, कर्तृत्व जे आहे ते कृतीमध्ये दिसावं लागतं. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, पण गरुड भरारीचं सामर्थ्य रक्तात असावं लागतं. जे मातीशी मान राखतात तेच आकाशात भरारी घेतात. तर आकाशात भरारी घेण्याचं सामर्थ्य जे आहे ते भैयांच्या नेतृत्वामध्ये आहे. सिंधुदुर्गपासनं ते बीडपासनं अनेक ठिकाणी मेघराजराजेंनी चित्रपट महामंडळाची कार्यालय सुरू केली. नमस्कार. स्टार महाराष्ट्र न्यूजच्या वतीने मी जितेंद्र वायकर या ठिकाणी आज एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी आलो आहे. गोष्ट म्हणायला काही हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की सध्या कलाविश्वामध्ये आणि मराठी कलाविश्वामध्ये म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची एक निवडणूक सध्या लागलेली आहे. आणि ती निवडणूक कोण जिंकणार, कोण त्याच्यामध्ये लढणार, या सगळ्या गोष्टींवर मराठी कलाकारांचं भवितव्य ठरलेलं आहे. आत्तापर्यंत जे विद्यमान अध्यक्ष होते सन्माननीय मेघराजराजे भोसले होते आणि आत्तापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये खूप महत्त्वाचे बदल ज्यांनी घडून आणले, खूप सकारात्मक दृष्टिकोन ज्यांनी ठेवला होता मराठी कलाकारांबद्दल, आज त्यांच्याचबद्दल आणि त्यांच्यासाठी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात सगळेच लोक आहेत. आणि ह्या निवडणुकीवर खास दृष्टिक्षेप टाकण्यासाठी आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर शरद गोरे. सर नमस्कार. नमस्कार. सर, तुम्ही स्वतः एक उत्तम लेखक आहात, तुम्ही स्वतः दिग्दर्शक आहात, तुम्ही स्वतः कलाकारी आहात, तुम्ही कवी आहात. तर अनेक गोष्टींवर आपण आत्तापर्यंत काम केलं आहे. तुम्ही एक उत्तम साहित्यिक आहात, संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहात. तुम्ही एक उत्तम दिग्दर्शक आहात, तुम्ही एक उत्तम कवी आहात, तुम्ही एक उत्तम लेखक आहात. आणि आज अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची ही निवडणूक लागलेली आहे, तुमचं काय मत आहे? खरं तर कलाविश्वामधली अखिल भारतीय चित्रपट महामंडळ ही मातृसंस्था आहे. या संस्थेचा वैभवशाली गतवैभवातला इतिहास जो होता तो सन्माननीय मेघराजराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तो पुन्हा प्रकाशात आलेला आहे. कारण आपण बघितलं की ज्यावेळेस सन्माननीय मेघराजराजे भोसले या चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष झाले त्यावेळेस या संस्थेच्या वास्तू झाल्या त्या कोल्हापूरमध्ये असतील, त्या पुण्यामध्ये असतील, त्या मुंबईमध्ये असतील. एवढ्या इथून पाठीमागे म्हणजे मेघराजराजेंच्या अगोदरचा पूर्व इतिहास जर आपण बघितला तर अगदी भाड्याच्या इमारतीमध्ये हा सगळा कारभार सुरू होता. तर नेतृत्वाची झलक जी आहे, कर्तृत्व जे आहे ते कृतीमध्ये दिसावं लागतं. तर अशा प्रकारचं कर्तृत्व जे आहे ते अत्यंत ऐतिहासिक आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये एवढ्या प्रचंड कोट्यावधी रुपयाची सगळी इमारती जी आहे त्या उभ्या राहिल्या आणि मला वाटतं हक्काचं कार्यालय जे आहे ते तिन्ही ठिकाणी सुरू झालं. त्याचबरोबर सिंधुदुर्गपासनं ते बीडपासनं अनेक ठिकाणी मेघराजराजेंनी चित्रपट महामंडळाची कार्यालय सुरू केली. अगदी मुंबई पुण्यापुरतं आणि कोल्हापूरपुरतं सीमित राहणारं ही चित्रपट महामंडळ जे आहे महाराष्ट्रातल्या 325 तालुक्यामध्ये आणि 36 जिल्ह्यामध्ये पोहोचवण्याचं काम तळागाळातल्या उपेक्षित वंचितांनासुद्धा योग्य पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे. त्यांना मुंबईला, पुण्याला आणि कोल्हापूरला येऊन जो खर्च होतो, जी तसदी पडते, याचा अत्यंत सूक्ष्मपणे त्यांनी विचार केलेला दिसतं आहे. कारण का ज्या ठिकाणी अगदी छोट्या छोट्या गावामध्ये अशा प्रकारचा कार्य करणारा एकही महामंडळाचा अध्यक्ष आजपर्यंत मी तरी पाहिलेला नाही. माझा स्वतःचा अनुभव सांगतो की ज्यावेळेस मी एक चित्रपटाचं मला एनओसी पाहिजे होतं, भैया कुठंतरी बाहेर होते, नाशिकवरनं ते आले होते, त्यांना थोडासा उशीर झाला 6-6:30 वाजता. इतके कर्तव्यदक्ष आहेत, त्यांनी स्वतःहून मला आल्यानंतर 6:30-6:45च्या सुमारास फोन केला की म्हटलं गोरेसाहेब मी तुमची एनओसी घेऊन उभा आहे, पुण्यामधल्या सेवन लव चौकाच्या पुढच्या बाजूला चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष एनओसी स्टॅम्प घेऊन स्वतः कारवरती स्टॅम्प आणि सही देतो. ते एवढी जाणीव जी आहे, एवढी कलाकारांबद्दल, तंत्रज्ञानाबद्दल जी कणव आहे ते फार कमी लोकांना आहे. मला असं वाटतं की जमिनीवर राहून त्यांचे जी कर्तृत्व आहे ते आभाळापर्यंत त्यांचं कर्तृत्व पोचलं आहे. आपण म्हटलं होतं एका काव्यामध्ये, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, पण गरुड भरारीचं सामर्थ्य रक्तात असावं लागतं. जे मातीशी मान राखतात तेच आकाशात भरारी घेतात. तर आकाशात भरारी घेण्याचं सामर्थ्य जे आहे ते भैयांच्या नेतृत्वामध्ये आहे. आणि मला खात्री आहे
इथला सगळा सुज्ञ हा कलाविश्वातला मतदार जो आहे, तर भैयांचा हा समर्थ पॅनल जो आहे तो भरघोस मताने विजयी होईल. आता आरोप प्रत्यारोप निवडणुकीमध्ये होतात, तर आता खरं तर कलावंतांना एवढी जाणीव पाहिजे, अभिनय हा सिनेमात करायचा असतो. अभिनय हा सिनेमात करायचा असतो, हे अंडरलाईन करायला मी पत्रकार असून सुद्धा मला हे बोलावंसं वाटतं. त्याचं कारण पण असं आहे की जसं आता साहेबांनी सांगितलं, गोरे साहेबांनी सांगितलं की एक महामंडळाचा अध्यक्ष जेव्हा आपल्या सभासदाला काही प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे ऑफिसच्या बाहेर येऊन स्वतः सभासदासाठी त्याच्या काळजीपोटी रस्त्यामध्ये उभं राहून त्याची काळजी घेणारा हा एकमेव अध्यक्ष मला असं वाटतं की आपल्या अखिल भारतीय मराठी चित्रपटाला लाभलेला आहे. परंतु सध्या इलेक्शनची रणधुमाळी चारी बाजूला चालू आहे, त्याच्यामुळं आरोप प्रत्यारोप हे होतच राहणार आहे. पण या आरोपांबद्दल तुमचं काय मत आहे, काय सांगाल याच्याबद्दल, आणि भैयांबद्दल काय सांगाल? कारण भैयांचा हा समर्थ पॅनल आहे, पतंग त्यांची निशाणी आहे, आणि त्यांच्या या पॅनलमध्ये दिग्गज कलावंत, दिग्गज या क्षेत्रामध्ये नामवंत आणि ज्यांनी या क्षेत्रातलं त्यांनी कार्य केले अशी लोक आहेत, त्यांच्याबद्दलही काय सांगाल सर? खरं तर ज्यांनी आरोप केलेले आहेत ते त्या लोकांची पृष्ठभूमी जी आहे चित्रपट महामंडळाच्या संचालक मंडळातील ती तपासून पाहिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जी आहे, आरोप केलेले जे ते अत्यंत हास्यास्पद आहेत. आणि मी आत्ताच जसं म्हणालो, अभिनय हा कॅमेऱ्याच्या समोर करायचा असतो, त्या लोकांना विसर पडलेला दिसतोय. त्यांना असं वाटतं की आपण अभिनयासारखंच सगळीकडे मतदारांना भूलथापा देऊन भ्रमित करू शकतो. पण अशा प्रकारचे कुठलेही मतदार जे आहेत ते भ्रमित होणार नाहीत. तर ती आरोप करणारे लोक तोंडावरती पडल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यांचं अस्तित्व काय आहे निकाल झाल्यानंतर त्यांना कळेल की बाबा कोण कुणाबरोबर आहे. तर अगदी सगळे उमेदवार जरी समर्थ पॅनलचे निवडून आले तरी आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण लोकांना काम करणारा अध्यक्ष आणि संचालक हवा आहे. गेल्या काही वर्षामधला भैयांचा आलेख आपण जर बघितला विकासाचा, तर अत्यंत लोकप्रिय असलेली ही व्यक्ती जी आहे, कुणीही एखाद्या लेखकाने, कलाकाराने, तंत्रज्ञाने कधीही फोन केला तरी तो फोन उचलला जातो, त्याची सोडवणूक होते, आणि अगदी बॅकस्टेजच्या सुद्धा लोकांची काळजी घेणारी एकमेव व्यक्ती आहे. आणि मला वाटत नाही, कारण का ही निवडणूक आहे, निवडणुकीपुरतं ही लोक आरोप करत आहेत, आणि त्यांच्या आरोपांना लोक मतदार जे आहेत ते कुठल्याही प्रकारचा थारा देणार नाहीत. सुज्ञ आहेत सगळे मतदार जे आहेत ते सुज्ञ आहेत. तर मला असं वाटतं की त्यांनी अभिनय जे मतदारांसाठी करतायत तर तो करू नये कृपा करून. आणि जो अभिनय करायचा तो तुम्ही चित्रपटात करा, इथं अभिनय करू नका. तुम्ही काय केलं मतदारांसाठी ते लोकांना सांगा. उगाच खोटे नाटे आरोप करून एखाद्याचं चरित्रहनन करण्याचं कारण नाही. नेहमी आपण म्हणतो की ज्या लोकांना मैदानात हरवता येत नाही तर त्या लोकांचं चरित्रहनन केलं जातं, आणि ही कूटनीती जी आहे ते त्या लोकांनी वापरलेली आहे. पण ही कूटनीती ह्या निवडणुकीमध्ये चालणार नाही. मेघराज राजे भैया भोसले यांचा हा जो समर्थ पॅनल आहे तो भरघोस मताने लोक निवडून देतील, आणि मला खात्री आहे की यशाचा गुलाल जो आहे तो भैयांचाच आहे. नक्कीच गोरेसाहेब, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं आहे, आत्ता आम्ही अनेक लोकांचे इंटरव्ह्यू केलेले आहेत. बरेचशा लोकांना मी मुद्दामून हा प्रश्न त्यांना विचारत असतो की जे आरोप होतात, जे प्रत्यारोप होतात, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणतात? जे तुमचं मत होतं तेच सगळ्यांचं मत होतं. त्यामुळं माझ्यासारख्या पत्रकाराला सुद्धा असं म्हणावंसे वाटतं, हे राजे होते, राजे आहेत आणि राजेच राहणार आहे. तर मी आपली या ठिकाणी रजा घेतो. स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये कॅमेरामन दिलीप खरासह मी जितेंद्र वायकर. नक्की पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया, काहीतरी नवीन घडामोड घेऊन येऊ. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा, आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.